नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. विधान परिषद निवडणुका 17 मतदारसंघ, भाजपा चौथ्या 4-14 जिल्ह्यात मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादी, शिवसेना कुठे कुठे मोठे आहेत, याचा सगळ्यांचा आढावा आपण या रिपोर्टमध्ये घेणार आहोत. राज्यातील 17 पैकी 14 मतदारसंघ भाजपाकडे बहुमताचा जादुई आकडा असल्याने भाजपाच आता तरी मोठा भाऊ दिसतोय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली. पुढील महिन्यात मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष कामाला लागलेत. आता तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी म्हणजे महायुतीचा निर्धार एकत्र त्यांनी येऊन लढण्याचा प्रयत्न म्हणजे घोषणा केली. अद्यापही त्याच्यात तोडगा निघालेला नाहीये, अंतिम तोडगा. जरी एकत्र लढणार असले तरी भांडणं भरपूर आहे. भाजपाकडून 12, शिंदेच्या शिवसेनाकडून 3 आणि राष्ट्रवादीकडून 2 जागा लढणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची दिल्लीमध्ये भेट घेणार आहे. त्यानंतरच जागा वाटप आणि अंतिम उमेदवारी निश्चित होईल असं सांगण्यात येतं. मात्र 17 ठिकाणी 17 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 14 मध्ये भाजपाचा जो बहुमताचा जादुई आकडा आहे तो मात्र दिसून येतो. तर शिंदेच्या शिवसेनेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि राष्ट्रवादीला परभणी, हिंगोली मतदारसंघात बहुमत आहे. त्यामुळे येथील दोन्ही मतदारसंघ दोन पक्षाची दावेदारी आहे. याशिवाय पुणे मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच चालू आहे. मात्र महायुती म्हणून सामंजस्य भूमिका घेऊन तोडगा काढला जाणार असल्याचं देवाभाऊ यांनी यापुढे जाहीर केलं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी. पुण्यात एकटा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मोठा दिसत असला तरी भाजपा शिवसेनेकडे पुण्याचे राष्ट्रवादीहून अधिक मते आहेत. पुण्यात भाजपा शिवसेना एकत्रित आहे, तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यामुळे पुण्यावर भाजपाने दावा केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेकडे अधिक मते असून हा मतदारसंघ अनिकेत तटकरेसाठी राष्ट्रवादीकडून मागितला जात आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या बदल्यात शिवसेनाकडून राष्ट्रवादीकडे परभणी, हिंगोली जागेची मागणी केली जात आहे. त्यामुळं सध्याची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 1, शिवसेनेच्या वाट्याला 1 आणि 15 जागा भाजपाच्या वाट्याला येऊ शकतात. मात्र राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला व शिवसेनेसोबत युतीत लढल्यामुळे भाजपाने शिवसेनेला 1 ऐवजी 4 जागांची ऑफर दिल्याचे सूत्र आहे. आता ठाणेमध्ये म्हणजे 17 मतदारसंघ आपण मोठे याच्यातलं पाहिलं तर ठाण्यामध्ये एकूण मतं आहेत 997, भाजपाकडे 431, शिवसेनेकडे 309 आणि राष्ट्रवादीकडे फक्त 18. दुसरा रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या मतदारसंघात एकूण मतं 823, भाजपाकडे 241, शिवसेनेकडे 275, राष्ट्रवादीकडे 149. अहिल्यानगरमध्ये एकूण मतं 452, भाजपाकडे 207, शिवसेनेकडे 44 आणि राष्ट्रवादीकडे 64. जळगावमध्ये एकूण मतं 667, भाजपा 274, शिवसेना 208, राष्ट्रवादी 55. नाशिकमध्ये एकूण मते 603, भाजपाकडे 186, शिवसेनेकडे 161 आणि राष्ट्रवादीकडे 107. सोलापूर एकूण मते 617, भाजपाकडे 304, शिवसेनेकडे 76 आणि राष्ट्रवादीकडे 48. सांगली सातारामध्ये एकूण 898 मते, भाजपाकडे 371, शिवसेनाकडे 110, राष्ट्रवादीकडे 145. पुणे एकूण मते 878, भाजपाकडे 335, शिवसेनेकडे 62 तर राष्ट्रवादीकडे 375. यवतमाळ एकूण मते 446, भाजपाकडे 135, शिवसेनेकडे 4 आणि राष्ट्रवादीकडे 29. भंडारा गोंदिया एकूण मते 436, भाजपा 196, शिवसेना 15, राष्ट्रवादी 83. वर्धा, चंद्रपूर, गोंदियामध्ये एकूण मतं 264, भाजपाकडे 189, शिवसेनेकडे 1, राष्ट्रवादीकडे 15. अमरावती एकूण मते 449, भाजपाकडे 136, शिवसेनेकडे 23, राष्ट्रवादीकडे 83. नांदेड एकूण मते 403, भाजपाकडे 103, शिवसेनेकडे 23 आणि राष्ट्रवादीकडे 83. धाराशिव, लातूर, बीड यामध्ये एकूण मते 904, भाजपा 379, शिवसेना 80, राष्ट्रवादी 202.
परभणी हिंगोली एकूण मते 473, भाजपा 111, शिवसेना 74, राष्ट्रवादी 123. छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे मिळून एकूण मते 646, भाजपाकडे 254, शिवसेनाकडे 139, राष्ट्रवादीकडे 86. नागपूर एकूण मते 794, भाजपाकडे 501, शिवसेनाकडे फक्त 30, राष्ट्रवादीकडे 5. आता ही तर मी तुम्हाला स्थिती सांगितली, याच्यावरून तुम्हाला हे कळून येतं की कोण कोणाकडे जाणार आहे. परंतु भाजपा अ, सोबत जरी असलं तरी एकनाथ शिंदे यांची कुठे ना कुठे अ, प्रयत्न चालू आहे की आपली पार्टी कसंही करून आपण भाजपच्या बरोबरीने तरी उभं राहायला पाहिजे. एक मोठी बातमी आणि ती निवडणुकीच्या तोंडावर आली आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हेतेन ठाकूर यांना पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले. वसई विरार महापालिकेतील 71 नगरसेवकाचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेना गटाकडून पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत. सकाळपासून एक सारखी अ, गोष्ट चालू होती, की जे पार्टी आहे तिथे बहुजन विकास आघाडी, हेतन ठाकूरची, त्या पार्टीचा शिवसेनेमध्ये विलय होतोय. बातम्या अशा होत्या, की ते स्वतःच्या प्रायव्हेट गाडीतनं निघाले, शिंदेकडे चालले, ते ठाण्यात चालले. ठाण्यात जाऊन ते शिंदेला भेटणार आहेत आणि त्यांचे क्षितिज ठाकूर जो त्यांचा मुलगा आहे, त्याच्यासाठी त्यांना एक सीट त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या काही बातम्या आहेत त्याप्रमाणे काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना थेट आमदारकीची ऑफर दिली होती. त्यानंतर बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश झाला. आता त्याच पॅटर्नचं बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देण्याचं जवळजवळ ठरवलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हितेन ठाकूर यांना पुन्हा महत्व प्राप्त झाले आणि मग कसंही करून आता आपल्या मुलाला तिकडे ते पाठवण्याची चर्चा करतायत असं आलं. काही ठिकाणी एवढं आलं, की ते आता आज बहुतेक शिवसेनेत प्रवेश घेतील आणि त्यानंतर पूर्ण पार्टी त्यांची तिथे होईल. म्हणजे शिवसेनेला जसं तिकडे बच्चू कडूंनी विदर्भात एक ताकद दिली, तशीच ताकद यांना वसई विरारमध्ये होईल. परंतु ह्या बातम्या जेव्हा आल्या, तेव्हा मी स्वतः आप्पांना बोललो, हितेन ठाकूरना आणि हितेन ठाकूर चे माझे पारिवारिक संबंध आहेत, व्यक्तिगत संबंध आहेत. तेव्हा मी त्यांना म्हटलं, "आप्पा काय?" तर ते जोरात हसले. चला म्हणे, याच्यामुळे कमीत कमी नावं तर पेपरात यायला लागलीत. ते म्हणाले, की "आम्ही 3ऱ्या नंबरवर जरी असतो, 2ऱ्या नंबरवर आहे तिथे वसई विरारमध्ये. 3ऱ्या नंबरवर माझी पार्टी. 71 आहेत आमच्याकडे लोकं. पण आम्ही डिसायडिंग आहोत. आम्ही किंगमेकर होऊ शकतो." मी कुठल्याही एकनाथ शिंदेच्या माणसाला कुठेही भेटलेलो नाही. त्यामुळं ह्या काल्पनिक कथानक चालू आहे आणि अकलेचे घोडे लोकं दनादन, दनादन चालवत आहेत. मी आज खरोखरच घरनं निघालो, पण पुण्यात गेलो. पुण्यात एका माझ्या अ, वैयक्तिक संबंध आहेत अशा ठिकाणी तिथे एकाचा मृत्यू झाला. तिथे सांत्वना देण्यासाठी मला जायचं होतं आणि मी तिकडनं आता संध्याकाळी येत असताना तुमची माझी बोलणं चालू आहे. त्यामुळं या गोष्टीवर काहीही विश्वास नाही, की मी एकनाथ शिंदेसोबत जातो. आमची पार्टी आपलं छोटी जरी असली, तरी आपलं आमचं एक अस्तित्व आहे आणि या नगरपालिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून दिली. त्यामुळं कोणाचं मांडलिक आम्ही होणार नाही एवढं नक्की. आणि व्हायचं असतं तर याच्यापुढेही मोठमोठ्या ऑफर्स आल्या होत्या. आम्ही कुठेही गेलो नाही. पण हां, कुठलीही डिसिजन आम्ही घेतली नाही. पण आम्ही आमच्या वसई विरारमध्ये तिकडल्या भागात त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आम्ही किंगमेकर जरूर राहू. विचार होईल. पण पार्टीचा विलय कुठे करणं, हे कुठेही अजून मनात ही इच्छा काय म्हणजे मनात आलंही नाही कधी. हे मला स्वतः आप्पा म्हणाले. त्यामुळे कशा बातम्या
जातात. इकडनं तिकडे कोणी गेलं की लगेच ते तिथेच गेलं. म्हणजे अ, शिंदे नावाच्या कोणा दुसऱ्या माणसाला जरी भेटलं तरी तो एकनाथ शिंदेलाच भेटला असं होऊन जातं. राजकारण तापलेलं आहे आणि सध्या महाराष्ट्रातलं राजकारण एवढं दूषित झालं, की कोणावर विश्वास ठेवावा कळत नाही. परंतु आप्पा हे स्ट्रेट फॉरवर्ड राजनीतिज्ञ आहेत. जे बोलतात ते तोंडावर बोलतात. त्यामुळे ती एक अफवाच होती असं म्हणायला पाहिजे. परंतु पुन्हा चंद्रपूर बातम्यात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकात. काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि विजय वडेट्टीवारांनी आरोप लावला, की 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललंय. भाजपाचे आमदार बंटी भंगडी यांच्या संमतीचा नगरसेवकांचा फोटो समोर आला आहे. त्या संदर्भित फोटो कधीचा आहे, तो जुना आहे की आत्ताचा आहे मला सांगता येणार नाही, असं ते म्हणाले. राज्यात एकीकडे विधान परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना चंद्रपूर आणि गडचिरोली काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. भाजपच्या संपर्कात असल्याची बरेचसे नगरसेवक राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे नेता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली आणि सांगितलं जवळ-जवळ 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोलीतील नगरसेवक नॉट रिचेबल असून मी 100% सांगतो 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे. पैशाने आमचे सगळे लोक विकले गेलेले आहेत. आता आम्ही व्हीप जारी करून त्यांच्या घरावर चिपकवणार आहोत. त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करू असंही ते म्हणाले. भाजप आमदार बंटी भंगडे यांच्या समेत नगरसेवकांचा फोटो समोर आला. त्या संदर्भात फोटो कधीचा आहे, जुना आहे की ते मला सांगता येत नाही. चंद्रपूरमध्ये घोडा बाजार तेज आहे. घोडे बाजाराची गरज नव्हती. पण आमदार ठेकेदार झाल्याने पैशाची गरमी आणि मस्ती येते. ती मस्ती त्यात दिसते. विनाश्रमाने लोकप्रतिनिधी म्हणून आता आमदाराचा ठेकेदार व्हायला लागले, तर राजकारणात काय नीतिमत्ता राहील असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. सत्ता आणि पॉवर दोन्ही एकत्र येऊन काम होत राहिले तर सामान्य जनतेचे हाल होणार हे त्यांनी दाखवलं. पुढे ते म्हणाले, काँग्रेसला स्वतःचे नगरसेवक सांभाळता येत नाही असा आरोप केला जात असल्यासंदर्भी वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. राज्यात जर सत्ता नसती तर कुत्रंही मागे गेलं नसतं. सत्ता जाऊ दे ने म्हणून उचलत कोणाला किती दम आहे. सत्तेचा उपयोग करून कधीही लोकांना घाबरवत नाही. बँकेच्या संचालकांना, सरपंचाच्या मुलांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन राजकारणाचं सुरू आहे. मी पुन्हा जबाबदारीने सांगतो 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक नेण्यात आले. माझ्याकडे तसे पुरावे आहेत, असे गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केले. आता तिकडे बीजेपी म्हणतंय, की काँग्रेसचे 50-60 आमदार नॉट रिचेबल आहेत. त्यात मी काही काँग्रेसचा नेता नाही. काँग्रेसचे आमदार सांभाळण्याची जबाबदारी काँग्रेसच्या नेत्यांची. आता या पार्श्वभूमीवर जर पाहिलं, तर बीजेपी मोठा भाऊ, एकनाथ शिंदे आपली पार्टी मोठा करण्याचा प्रयत्न, आप्पाबद्दल पसरलेली मोठी अफवा आणि आता विदर्भात पुन्हा चंद्रपूरमध्ये वाद. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार एवढ्या मोठ्या-मोठ्या गोष्टी करतात. परंतु जेव्हा नगरसेवकांची तिथे निवडणूक होती, तेव्हा यांनी किती सभा घेतल्या. पूर्ण त्या नगरसेवकांना जिंकून आणण्यासाठी रात्रंदिवस जी मेहनत धानोरकर ताईंनी घेतली, पैसाही खर्च केला. तेव्हा त्या फेल व्हाव्या म्हणून जसं नेहमी काँग्रेसमध्ये होतं, तेव्हा साहेबांनी भरपूर केलेलं आहे काम. पण जसं ते जिंकून आले, तेव्हा हे माझेच आहे असं सांगत ते दिल्लीत सुसाट धावले. चला बाबा, आपण विजय वडेट्टीवारचंच खरं मानू, की ते नगरसेवक जिंकून आणण्यात आणि त्यांना तिकीटं देण्यात हे विजय वडेट्टीवारचंच काम होतं. मग आता ते जर विकल्या गेले किंवा घाबरून गेले, तर मग याची जबाबदारी पण विजय वडेट्टीवारलाच घ्यायला पाहिजे. कसे तुमचे आमदार विकल्या जातात? कसे तुमचे आमदार भीतीला घाबरतात? तुम्ही मर्द आमदार का नाही निवडून आणले? म्हणजे नगरसेवक का नाही निवडून आणले? मर्दांना तिकीट का नाही दिलं? घाबरणाऱ्यांना, पळपुट्यांना का दिलं? किंवा अशा भिकार चोटांना का दिलं जे 5-5 लाख रुपये घेऊन जातात? हे सगळे प्रश्न आहेत.
जर हे म्हणतात की घाबरून गेले आणि त्यांना घेऊन आलं, हे केलं, तर वडेट्टीवार साहेब तुम्ही नारायण राणेसोबत जेव्हा काँग्रेसमध्ये आले शिवसेना सोडून, तेव्हा मग घाबरून आले होते का? की पैशाच्या प्रलोभनासाठी आले होते? तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून जेव्हा काँग्रेसमध्ये आले, तेव्हा तुम्ही तत्वज्ञान लोकांना सांगत होतं की तिथे फार तानाशाही आहे, त्यांना आम्ही आम्ही हे म्हणू. इथे पण लोकं म्हणत असतील, हे काँग्रेसमध्ये लय भांडणं आहेत हो. मॅडम मदत करतात, हा क्रेडिट घेतो. खासदार आणि विरोधी पक्षनेता हेच जर आपसात लढत असतील पार्टीचे, तर मग अशा लढणाऱ्या पार्टीत राहून आम्ही काय करायचं? असा विचार करून जर तुमचे नगरसेवक गेले असेल, तर त्यात काय वावडं? तेव्हा प्रत्येक ठिकाणी बीजेपीने पैसा दिला. बीजेपीकडे आहे पैसा म्हणून ते देते. तुमच्याकडे पैसा कमी आहे का? तो पैसा कधी पार्टीसाठी वापरा ना. फक्त आपल्या मुलांना सेटल करण्यासाठी आणि बिअर बार काढून देण्यासाठी नव्हे ना. त्यामुळे आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या पार्टीमध्ये झाकून पहा काय करतात ते. बीजेपी असं करणारच. ते आता करतच आलेले आहेत. समोर बीजेपी असताना ते असे करतील म्हणून तुम्ही काय प्रिकॉशन घेतलं? की साप गेल्यावर नुसती लाठी वाजवायची. त्यामुळे महाराष्ट्रात आता फार रंगीत सामना होत आहे. जोपर्यंत मतदान होऊन समोर निवडणुकीचे निकाल येत नाहीत, तोपर्यंत कोणीही सांगता येत नाही, की महायुतीमध्ये कोण कोणासोबत, महाविकास आघाडीमध्ये जे सोबत आहेत ते राहतील की नाही राहतील. कारण आता सगळे राजकीय दल महाराष्ट्रात वर्चस्वासाठी लढत आहेत. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.